हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. वैवाहिक जीवन ह्या सीरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही सीरीज आपण कंटिन्यू करूयात. ह्या सीरीजमध्ये आपण काय बोलणार आहोत तर विवाहाविषयी किंवा वैवाहिक जीवनाविषयी आपण जे वेगवेगळे इश्यूज आहेत ते डिस्कस करणार आहोत. आजचा आपला विषय आहे की भारतीय मुलींनी, समजा एखाद्या भारतीय मुलीला NRI स्थळ आलं, परदेशातल्या मुलाचं एखादं स्थळ आलं, तर त्या स्थळाला होकार द्यावा का, NRI मुलाशी लग्न करावं का? ओके, तर सिनॅरिओ आपण थोडासा समजून घेऊयात. ही जी भारतीय मुलगी आहे ही काही वर्ष इथेच राहिलेली आहे किंवा लहानपणापासून तिचं संगोपन भारतातच झालेलं आहे, तिचं एज्युकेशन अपब्रिंगिंग सगळं भारतातलं आहे. पण तिला एक NRI मुलाचं स्थळ आलं आहे जो जॉब निमित्त किंवा काही कारणानिमित्त परदेशात गेलेला आहे आणि आता तिथेच राहणार आहे. तर कसं होतं ना की इंटरनेटमुळे जग खूप जवळ आलं आहे. तसंच मॅट्रिमोनी साईट्समुळे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरची मुलंसुद्धा किंवा स्थळंसुद्धा बघण्याची एक सोय निर्माण झाली जी अनेक वर्षांपूर्वी नव्हती. त्यामुळे ह्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत मुलींच्या, ह्या नवीन इच्छा आकांक्षा निर्माण झाल्या. बाहेरच्या देशाबद्दल अप्रूप किंवा एक प्रकारचं अट्रॅक्शन, एक इन्फॅच्युएशन हे आधीपासूनच आहे आपल्या लोकांमध्ये. पण ह्या मुलींचं वय थोडं असं 24-25 असं वय असल्यामुळे त्यांना आणखीन अट्रॅक्शन असतं परदेशाबद्दल. मग ह्या ज्या मुली आहेत, ह्या मुलींना ज्यावेळेस अशी NRI स्थळं येतात त्यांना असं वाटतं की आपण जर ह्या स्थळाला होकार दिला तर त्यांचं लाईफ सेट होऊन जाईल, त्यांना फॉरेनमध्ये जाता येईल, तिथे राहता येईल अनेक वर्ष, पैसे खूप कमावता येतील, तिथलं एक वेगळंच आयुष्य असतं जे जगता येईल, मे बी फोटोज काढून इंस्टाग्रामवर टाकता येतील वगैरे, असं बऱ्याच गोष्टी त्यांना वाटत असतात. पण वास्तव फार वेगळं आहे. मुली अतिशय निरागस असतात आणि त्या बरेच वेळा मला कॉल करून विचारतात की मॅडम असं स्थळ एक आलेलं आहे, एक NRI स्थळ आम्हाला आलेलं आहे, तर आम्ही होकार देऊ का हो, तुम्हाला काय वाटतं, काय करावं आम्ही? तर ह्या विषयाबद्दल आपण अनेक गोष्टी आज जाणून घेणार आहोत. माझ्या कन्सल्टेशनमध्ये जी NRI स्थळं बरेच वेळा किंवा NRI कपल्सशी माझं बोलणं होतं बरेच वेळा कन्सल्टेशन दरम्यान, तर त्यांच्याकडनं जी माहिती मिळालेली आहे तीच आज सगळी गोळा करून मी असा विचार केला की आपण एक व्हिडिओज बनवावा. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मुलीला वेगवेगळा सल्ला देण्यापेक्षा एक व्हिडिओज बनवावा की ज्याच्यात मुलींना फुल अँड फायनल सगळ्याच गोष्टी कळतील किंवा सगळेच फॅक्टर्स कळतील की अशा स्थळाला होकार द्यायच्या आधी काय काय गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. तर हा जो प्रश्न आहे ना की परदेशात जावं की नाही लग्न करून, ह्याचं एक ढोबळ उत्तर असं नाही आहे, हो किंवा नाही असं उत्तर ह्या प्रश्नाचं नाही. तुम्ही कोण आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात किंवा फिजिकली श्रम करण्याची, कष्ट करण्याची तुमच्यामध्ये किती कपॅसिटी आहे, अशा अनेक गोष्टींवरती हा निर्णय अवलंबून आहे. तर असे काही फॅक्टर्स मी इथे आज डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हालाही जर अशा प्रकारचं काही कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क साधा. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये दिलेले आहेत. असा निर्णय घ्यायला जर तुम्हाला मदत हवी असेल तर आम्हाला कॉन्टॅक्टसुद्धा तुम्ही करू शकता. तर जनरली कसं होतं ना की लोकांकडून किंवा फिल्म्समध्ये बरेच वेळा आपण फॉरेन कंट्रीबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकलेल्या असतात. परदेशाबद्दल ना एक स्वप्नवत जग एक आपल्या समोर एक चित्र निर्माण झालेलं असतं की तिकडे सिक्युरिटी खूप चांगली आहे, तिथे सिविक सेन्स खूप चांगला आहे, वर्क लाईफ बॅलन्स चांगलं आहे, सगळे लोक नियम पाळतात आणि एकमेकांना खूप रिस्पेक्ट करतात, वेळेची खूप किंमत आहे वगैरे, अशा अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आपण बघितलेल्या असतात. स्वच्छता तिथली खूप, आपल्याकडे स्वच्छतेबद्दल खूप बोललं जातं की फॉरेन कंट्रीमध्ये किती छान स्वच्छता पाळली जाते. अशा अनेक गोष्टी आपल्याला वरचेवर दिसतात. पण हे झालं अर्धसत्य. तिथले स्ट्रगल्स, तिथे असणारा एकटेपणा किंवा तिथे लोकांना जगण्यासाठी करावे लागणारे कष्ट, ह्या गोष्टी बरेच वेळा बोलल्या जात नाहीत. त्यामुळे आपल्या लोकांना ह्या गोष्टींबद्दल तितकीशी कल्पना नसते. तिथे जगणं किती कठीण आहे हे तिथे राहून आलेल्या माणसांनाच फक्त माहिती असतं, जे अनेक वर्ष तिथे राहिलेले आहेत. 1-2 महिने समजा तुम्ही जॉब निमित्त किंवा फिरण्यासाठी वगैरे जर परदेशात गेलात
तर ते आयुष्य वेगळं किंवा तो अनुभव वेगळा, तो एक्सपिरियन्स वेगळा. पण कायमस्वरूपी किंवा एक लाँग टर्म समजा 10 वर्ष 15 वर्ष जर तुम्ही जाणार असाल तर तो फॅक्टर एक वेगळा असतो. तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे आधीचे जर व्हिडिओज बघितले नसतील तर ते सुद्धा नक्की बघा. क्वेरीजसाठी, कन्सल्टेशन्ससाठी, प्री मॅरिटल, पोस्ट मॅरिटल कन्सल्टेशन्ससाठी आम्हाला नक्की संपर्क साधा. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणखीन काही माहिती तुम्हाला हवी असेल तर कॉलवरती तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. तर आजच्या आपल्या मुद्द्यावरती परत येऊयात. आज आपण इथे काय बघणार आहोत तर 5 पॉईंट्स मी इथे एक एक करून डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. हे 5 फॅक्टर्स जर तुम्ही लक्षात घेतले तर तुमचा हा जो निर्णय आहे की NRI स्थळाला होकार द्यायचा की नाही, हा निर्णय घेणं तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाणार आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो असा आहे की परदेशात तुम्ही हाऊसवाईफ बनून राहू शकत नाही. महागाई तिथे इतकी आहे की तुम्हाला काही ना काहीतरी जॉब हा करावाच लागेल. मग तुम्ही तो जॉब एखाद्या नावाजलेल्या कंपनीमध्ये करू शकता किंवा एखाद्या शॉपमध्ये, हॉटेलमध्ये, एखाद्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये, कुठेही तुम्हाला तो जॉब करावा लागू शकतो. बरेच वेळा गेल्या तुमच्याकडे अनुभव नसल्यामुळे, मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव नसल्यामुळे तुम्हाला पहिले अनुभवासाठी एखादा पार्ट टाईम जॉब करावा लागू शकतो. आणि तो अनुभव मिळाल्याच्या नंतर 1-2 वर्षाच्या नंतर तुम्हाला चांगल्या कंपनीत जॉब लागू शकतो. तर कसं होतं ना की काही वर्ष सुरुवातीची ही तुम्हाला खूप कष्ट करावी लागतात. मग तिथे तुम्हाला पडेल ते काम करण्याची काय म्हणतात एक मानसिकता असायला हवी. जी कामं भारतात तितकीशी रिस्पेक्टेबल मानली जात नाहीत. मग ती काय प्रकारची कामं असतील, एखाद्या हॉटेलमध्ये, एखाद्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये, रेस्टॉरंटमध्ये वगैरे अशा काही सर्व्हिसेस तुम्हाला द्याव्या लागू शकतात. तिथे ह्या गोष्टीला तितकासा काय म्हणतात दुजाभाव नाही आहे. तिथे रिस्पेक्टही चांगला मिळतो, सॅलरीसुद्धा चांगली मिळते. पण भारतात तसं नाही आहे. तर तिथे राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या वर्किंग आहेत, त्या स्त्रियांकडनं सुद्धा तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारले जाऊ शकतात की तुम्ही जॉब का नाही करत, तुम्ही काम का नाही करत, तुम्ही हाऊसवाईफ का आहात. आता हे त्या केसमध्ये जर तुम्ही वर्किंग नसाल तर. ओके. तिथे कसं आहे की भारतीय लोक कम्युनिटीज बनवून राहत असतात. म्हणजे एखाद्या एरियामध्ये शहरातल्या सगळे भारतीय लोक एकत्र राहत असतात. आणि मग कसं होतं ना की जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्हाला एकटेपणा खूप जाणवू शकतो. कारण तुम्ही तुमच्या लोकांपासून फार लांब आहात. त्यांच्याशी टाईम गॅपमुळे, वेळेचा जो फरक आहे त्यामुळे तुम्हाला तितकंसं फोनवरती किंवा व्हिडिओ कॉल्सवर बोलता येत नाही. मग वेळ घालवण्यासाठी, लोकांशी कनेक्ट वाढवण्यासाठी तुम्हाला हे जे कम्युनिटीमधली ही लोकं आहेत, जी तुमच्या आसपास राहणारी आहेत, ह्यांच्यावरतीच अवलंबून राहावं लागतं. मग ही लोकं तुम्हाला सतत भेटत राहणार, ती तुम्हाला सतत जॉबबद्दल प्रश्न विचारत राहणार आणि स्पेशली तिथल्या जो वर्किंग बायका असतील त्या तुम्हाला सतत हा प्रश्न विचारतच राहणार की तुम्ही जॉब का नाही करत, तुम्हाला जॉब करायचा नाही आहे का, तुम्ही का घरी बसलायत, का तुम्ही काम करत नाही. सांगायचा मुद्दा असाच की तुम्हाला आवडो किंवा नावडो तुम्हाला जॉब करावा लागेल, पर्याय नाही आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. परदेशात मेड्स किंवा कुक्स ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. भारतात आपण बघतो की मेड्स, कुक्स, नॅनीज किंवा ड्रायव्हर्स, प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर ह्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत ह्या खूप पटकन आणि खूप स्वस्तात अवेलेबल असतात. पण परदेशात ह्या सगळ्या सर्व्हिसेस खूप महाग आहेत, मिडल क्लास माणसाच्या हाताबाहेरच्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच तुम्हाला मॅनेज कराव्या लागतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर बरेच वेळा मुली म्हणतात की त्यात काय झालं की भांडी घासायला जर बाई नसेल आमच्याकडे तर आम्ही डिशवॉशर ठेवू ना. पण डिशवॉशरमध्ये भांडी तुम्हालाच लावायची आहेत. ते डिशवॉशरचं काम झाल्याच्या नंतर भांडी काढूनसुद्धा तुम्हाला ठेवायची आहेत आणि ती जागेवरही तुम्हालाच ठेवायची आहेत. एक तिसरा मुद्दा बघायला गेला तर परदेशात राहणाऱ्या मुलांचं व्हेरिफिकेशन करणं, त्यांची माहिती काढणं
ती मुलं जॉब कुठे करतायत किंवा त्यांचा स्वभाव, त्यांचं कॅरेक्टर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती काढणं ना तितकंसं सोपं नाही आहे. बरेच वेळा ही मुलं भारतात येतात त्यावेळेस एक महिन्याभराची सुट्टी वगैरे घेऊन, काही सुट्ट्या कंबाईन करून असे येतात आणि एकाच वेळेस 4 ते 5 मुलींना भेटतात. मग अशा वेळेस तुम्हाला त्या मुलाला भेटायची जी संधी असते ही 1 किंवा 2 वेळेस संधी मिळते आणि त्यानंतर तुम्हाला या मुलाचा स्वभाव जाणून घेण्यासाठी किंवा त्याचं कॅरेक्टर कसं आहे, त्याचं दैनंदिन आयुष्य कसं आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी फक्त कॉल्सवर आणि व्हिडिओ कॉल्सवरच अवलंबून राहावं लागू शकतं. हा एक झाला पुढचा प्रश्न. चौथ्या प्रश्नाकडे येऊयात, की तुम्ही ज्यावेळेस लग्न करून परदेशात जाता तेव्हा तुमच्या नवऱ्याचे म्हणजे होणाऱ्या नवऱ्याचे तिथे नातेवाईक असू शकतात, फ्रेंड सर्कल असू शकतं, कलीग्स, पॅरेंट्स, जर तो त्याच्या पालकांसोबतच तिथे राहत असेल तर ही सगळी त्याची माणसं जोडलेली तिथे आहेत. पण तुम्ही इथून कोणालाच सोबत घेऊन जात नाही. मग त्यावेळेस तुम्हाला फार एकटेपणा जाणवायला लागतो किंवा एक अदरिंगवालं फीलिंग यायला लागतं. म्हणजे तुमच्या ओळखीचा माणूस तिथे कोणीच नाही, तुम्हाला मनातल्या गोष्टी बोलण्यासाठी कोणीच नाही, फक्त नवऱ्यावरती अवलंबून राहायला लागतं. तिथून ज्यावेळेस परदेशातून जरी तुम्ही भारतात आलात तरी कसं होतं की एक 2-3 वर्षातनं एकदाच येणं होणार तुमचं. तेच जर भारतात राहत असाल तर मे बी दर 2-3 महिन्यांनी एकदा तुम्ही तुमच्या माहेरी जाऊ शकता. हे मुलींसाठी सांगते मी. माहेरी जाऊ शकता इझिली, तितका काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जेव्हा तुम्ही परदेशातून येता तेव्हा मे बी एक 2-3 वर्षातनं एकदाच तुमचं येणं होईल आणि त्यातही तुम्हाला मेजॉरिटी टाईम सासरी किंवा तुमच्या सासरच्या नातेवाईकांकडे घालवावा लागेल. काहीच दिवस तुम्हाला, फार थोडे दिवस मिळतील जेव्हा तुम्हाला तुमच्या माहेरी निवांतपणे जाता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे, कारण ना हळूहळू एक प्रकारचा एकटेपणा यायला लागतो मुलींना. कारण स्वतःचं असं म्हणण्यासारखं तिथे माणूसच नाही आणि टाईम गॅपसुद्धा असल्यामुळे जरी इथे तुमची माणसं खूप ओळखीची असतील, खूप मैत्रिणी असतील, तुम्ही नाही त्यांना तितकंसं कॉन्टॅक्ट करू शकत. हा प्रॉब्लेम येतो. 5व्या पॉईंटकडे जाऊया, की मॅरेज मार्केटमध्ये ह्या मुलांसाठी कॉम्पिटिशन खूप आहे. NRI जी मुलं आहेत ही जेव्हा भारतात येतात एकाच वेळेस 4 ते 5 मुलींना भेटतात, त्यातून एखादी मुलगी सिलेक्ट करतात. तर प्रॉब्लेम हाच बघायला मिळतो की ही मुलं एकाच वेळेस अनेक मुलीला बघत असतात आणि फार कन्फ्युजनमध्ये असतात, कारण त्यांना कळतच नाही की एखाद्या मुलीची एक क्वालिटी आवडते, दुसऱ्या मुलीची दुसरी क्वालिटी आवडते. तर जेव्हा एखादी मुलगी भारतात वाढलेली आहे आणि ती बाहेर जाऊन सेटल होते, हे जे ट्रान्झिशन आहे ना हे तिच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. हे सगळं जे आहे हे कसं सांगता येईल आता, की हे जे ट्रान्झिशन आहे हे एखाद्या मुलीसाठी खूप डिफिकल्ट आहे, खूप कठीण आहे. तर तुम्ही आधीपासूनच जर परदेशात राहत असाल किंवा काही वर्ष तुम्ही जर परदेशात जाऊन आलेला असाल जॉबनिमित्त किंवा काही तुमच्या ओळखीचे आहेत, कोणी नातेवाईक आहेत, असं जर एखादं बॅकग्राऊंड असेल ना तुमचं, की तुम्ही तिथे राहून आलेला, तिथलं क्लायमेट, तिथल्या अनेक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत आणि मग तुम्ही एखाद्या NRI मुलाशी लग्न करताय, तर तुमचं हे जे ट्रान्झिशन आहे हे खूप सोपं होईल. तुम्हाला तितकेसे प्रश्न येणार नाहीत, कारण तुम्हाला आधीपासून ते लाईफ माहिती आहे. ओके. पुढचं असं माझं म्हणणं आहे की फॉरेनला जर तुम्हाला जायचं असेल तर मनाशी खूणगाठ बांधून ठेवा की स्ट्रगल तर खूप असणार आहे. तिथलं आयुष्य दिसतं तितकं सोपं नाही, तितकं स्वप्नवत नाही. NRI मुलाशी ज्यावेळेस तुम्ही लग्न करू का असा ज्यावेळेस प्रश्न विचारता, तर तुमची मेहनत करायची तयारी असेल, एकटेपणा थोडाफार सहन करण्याची तयारी असेल, हे जे वरचे मी प्रॉब्लेम्स जे काही सांगितले हे सगळे जर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सशी फाईट करण्याची तुमची तयारी असेल तर नक्की तुम्ही जा, काहीच हरकत नाही आहे. नाहीतर तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट जाईल. NRI स्त्रिया म्हणजे तिथे जाऊन लग्न करून तिथे गेलेल्या ज्या स्त्रिया असतील त्या जर हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी थोडंसं एक काय म्हणतात निगेटिव्ह नाही म्हणता येणार, पण थोडंसं
कठीण आयुष्य कसं असतं फॉरेनमधलं याबद्दल आज जास्त बोलले आहे. तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा की हे वास्तव आहे का हे ही माझीच मान्यता आहे की हे असं आहे तिथलं आयुष्य. याबद्दल मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारच्या अनेक तुमच्या जर काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला कन्सल्टेशन्स घ्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आम्हाला संपर्क साधू शकता. प्री मॅरिटल, पोस्ट मॅरिटल इश्यूजसाठी आम्ही वेगवेगळे कन्सल्टेशन्स प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर लग्न किंवा वैवाहिक जीवनाबद्दल जर तुम्हाला काही इश्यूज असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. धन्यवाद.